नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवण्यात येत असताना सततचं हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचं नुकसान, वाढत्या उत्पादन खर्च, कर्जाचा भार आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अजूनही संकटात सापडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलंच राज्य ठरलं आहे. आता यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत बघा, ऐकून घ्या, समजून घ्या, वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळणार. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राज्यात शेतकरी आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून कृषी विभागाद्वारे राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. हा टास्क फोर्स आत्महत्येस कारणीभूत घटकांचा अभ्यास करणार आहे. यासाठी स्वतंत्र शेतकरी आत्महत्या प्रतिबंधन टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना आधीच सक्षम करणं, त्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणं आणि मानसिक आधार देणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं कृषी आयुक्तांकडून हे सांगण्यात आलं. आता या टास्क फोर्समध्ये मित्रांनो सरकारी अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर थेट काम करणाऱ्याचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असणार आहे. शिवार फाउंडेशनमधील कृषी समाजशास्त्रज्ञ डॉक्टर विनायक हेगाना आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड हे विशेष सदस्य असणार आहेत. आता या टास्क फोर्सचे उद्देश काय असणार आहे तेही जाणून घेऊया. की आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीची उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती करणे असा असणार आहे. शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक सहाय्य, सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मक पद्धत विकसित करण्यासाठी असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन याच्यातनं केलं जाणार आहे. हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यावर उपाययोजना सुचवणे हा देखील असणार आहे. तर विभागीय आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणं हे देखील असणार आहे. विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांचा समन्वय साधणे हे देखील असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपाययोजना करणं हे देखील असणार आहे. पण याच्याही व्यतिरिक्त जर आपण एक माणूस म्हणून आणि शेतकरी म्हणून जर विचार केला मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना सक्षम बनवणं, शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत, शेतकऱ्यांना पडतीच्या काळात त्यांच्या बियाणे खरेदीसाठी मदत, त्यांच्यावरील डोक्यावरील असणारं कर्ज मोकळं करणं, 7/12 कोरा करणं, ज्या गोष्टी सरकारने सांगितल्या होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत शासन शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत हे जे काही टास्क फोर्स आहे, हे कितीही टास्क फोर्स तुम्ही राबवल्या तरी त्याचा जो काही फायनल जो काही अजेंडा आणि त्याच्यातनं निघणाऱ्या ज्या काही गोष्टी त्या साध्य व्हायला कुठंतरी उशीर लागणार आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता सरकारने याचा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.